आमची खुशाल म्हणतात पोरं, राधा कृष्णाचं लग्न झालं नव्हतं, त्यांच्या प्रेमाला समाजाने नकार दिला नाही, आपल्याला काय होतंय? तू ये इकडे शेमड्या, मी तुला सांगते खरं, मी बहीण म्हणून सांगते तुम्हाला, असले ना आपल्याच धर्माविषयी आपण असलं बोलायचं नाही. तुम्हाला माहित आहे का राधा कोण आहे? सगळ्यात देखणं रूप देवाचं मोहिनी रूप. विष्णूने कोणाचं रूप घेतलं? दैत्याकडे अमृत गेल्यावर दैत्याने शल्कपटाने अमृत घेतलं मंथनातलं. कोणी कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. कोणी घेतलं? बोलत जा ना, कोणी घेतलं? काय देखणं देव देखणाचं बरं, देवासारखं देखणं जगात कोणी नाही. शंकराचार्य वर्णन करतात, अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय देखणं देव, तुझं चालणं बोलणं दिसणं असणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार आला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार केला, त्याचं हृदय एवढं गोड असेल, त्याचं सांभाळणं किती गोड असेल, काय संभळत असेल ना तो. मग म्हणलं जाऊ दे देवा, घालून या भार कोमटे ते करा माझे भार ओझे. मग मी चिंताच केली नाही, सगळी लाईनीनं मारली. मी सासरवासच सोडून दिला, का तर मला माहित आहे मायबाप माझं लय प्रेमळ आहे, काही झालं तरी माझ्या मायबाप साथ सोडणार विश्वास. मग शक्ती लागली. द्रोणगिरी प्रथा संजीवनी बुट्याला कोणाला पाठवलं? मारुती रायाला. ज्यावेळेस, आता एक एक पूर्ण करूया आपण, एक एक पूर्ण करूया. ज्यावेळेस देवानं मोहिनीचं रूप घेतलं विष्णूनी, त्यावेळेस सगळ्या देवतांना सुद्धा भूल पडली. दैत्यांना पडली यात नवल नाही, देवांना सुद्धा भूल पडली. एवढी देखणं रूप होतं. प्रत्येक देवाला वाटलं एवढी देखणी बायको पाहिजे. एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली, एवढी देखणी सालस गोंडस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. नवल देवाला सुद्धा वाटलं, एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून जर एखाद्याचं मन मुलीची अपेक्षा करत असेल तर काय अंतकरण शुद्ध असेल त्याचं. देवाने सांगावं, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहत येते. जिथं मन निर्मळ तिथं माझा विठ्ठल आल्याशिवाय राहत नाही, कृष्ण आल्याशिवाय राहत नाही. देवाने सांगितलं, तुझी इच्छा मी पूर्ण करतो सूर्यदेवा. द्वापार युगामध्ये जेव्हा कृष्ण म्हणून वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येईल, त्याच वेळीस राधा म्हणून तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा नायक तिच्या प्रेमासाठी तरसलेला असेल, ती राधा आहे. मग तुम्ही सांगा, राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? अमहातया परस्परे एका नामाचीच अंतरे. काय फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात? नामस्वरूपी काही राहत नाही जेव्हा आपण देवास ठिकाणी सामर्थ्याने जातो. मग भक्त आणि संत आणि देव फरक, मारुती राम फरक, अवतार एकच. विषयाकडे या. मग संजीवनी बुटी आणायला पाठवली. संजीवनी बुटी सापडली नाही. अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलला, लंकेकडे निघाले. जाताना पाहिलं अयोध्यामध्ये लागली. भरतांनी पाहिलं, काय वर एवढं मोठं अख्ख्या सावलीनं अयोध्या व्यापली. भरतांनी बाण मारला. मारुतीरायांनी विचारलं, कोणी मारला बाण? रामबंधू भरत. मी आपला रामदास मारुती. मी कुठे चाललात? लंकेकडे. काय झालं? संजीवनी बुटी घेऊन जायचं होतं, सापडली नाही. द्रोणागिरी पर्वत घेऊन चाललो. कशासाठी न्यायची? लक्ष्मणाला शक्ती लागली. अहो कसं काय काय कुठं सांगता की नाही? माफ करा, सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं. नाही गेलो तर जीव जाईल लक्ष्मणाचा. माझ्यामुळे जीव गेला तर आयुष्यात स्वतःला माफ करणार नाही. तिकडून आल्या उर्मिला. उर्मिला उर्मिला कानेटकर नाही, मग मातोडकर नाही, मग उर्मिला लक्ष्मणाची काय सामर्थ्य असतं बाईच सांगते मी तुम्हाला. त्या लक्ष्मणाच्या पत्नीनं सांगावं, ओ धर्मपत्नी, मी त्यांची 14 वर्ष झालं तटस्थपणे वाट बघतीये. सीतेचा वनवास दिसला जगाला, पण उर्मिलेचा विचार आला नाही कोणाच्या मनात. वनवासाला जरी असली सीता तरी जोपर्यंत राम सोबत आहे तोपर्यंत वनवासही सुखाचाच. उर्मिला राजमहालात जरी असली तर जिथं नवऱ्याची सोबत नाही तो राजमहल सुद्धा वनवासापेक्षा कमी नाही. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. वनवास त्या उर्मिलेनंही भोगला. सांगितलं मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, हे जबाबदारी माझी. तिला बाईचा अधिकार म्हणावा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. कारण बाईच्या मर्जीशिवाय तिच्या नवऱ्याचा जीव न्यायची काळातही ताकद. निसर्गही जिच्या मर्जीने चालतो ना, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सक्त. ताकद आपल्यात आहे.
खूप ताकद आहे का? द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ना, ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये करते म्हणून तिचा संसार कमी पैशात सुद्धा सुखाचा होतो. ही ताकद तुमच्याकडे असते. लय गोड आहे ग माय तुम्ही. आई शपथ लय गोड आहे. बोरसच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना खरंय ते खरंय. आपण करून करून करतो बोलून वाया घालवतो. करत नाही असं नाही, लय करतो आपण, पण तोंडानं वाया जातो आपलं. लय गोड आहे माया आपण. तुकोबारांना 2 पत्नी रखमा आणि जिजा. लय हौसन ऐकू नका, त्यांना काय हौसन केलं नाही. ते पहिलं लेकरू आहे ना म्हणून आई बापांना हात त्या खातर दुसरे करायला लावले. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे. बोरच कर, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला लेकरू जण. खतरनाक. 2 बायका रखमा आणि जिजालाच आपण आवली म्हणतो. आवली लोक म्हणतात फटकळ आहे, पण तिच्यासारखी बायको नाही. इतक्या श्रीमंताची पोरगी दावली. पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? शे. रिमेंबर, शे गुंटे नाही. 3600. 3600 एकर ऊस जिच्या बापाचा होता. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. आणि ऊस काय बोरज मध्ये नव्हता, पुण्यात होता, डोंगरात नव्हता. 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली असायची. ती एका लुगड्यावर तुकोबाचा संसार करायची. तुकोबा गरीब नव्हते, तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं गरीब नव्हते. त्यांनी दुष्काळात सगळं दिलं. 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. एका कागदावर 100-200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडे. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो हवा श्रीमंत वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय ताकद असेल संतांकडे. आम्हाला ते ज्ञानोबा तुकोबा कळलं नाही. काय करावं आयुष्याचं. काय दुर्दैव आहे आपलं हो. ज्याला परमार्थ कीर्तन कळत नाही. काही काही माणसं खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय मी. प्रोग्राम आहे हो. आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसाव. इतकी भंगार आहेत ना माणसं. त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती. तुला उकळात घालून मुसळात न काढते कडू. सुपारी घेतोय रे आम्ही. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं. नाही नाही, दूध दे तुझं सोयाबीन खुरपी दे, मुका दमाई मी दे. उगत दे उगत. डोबऱ्याचा खेळ आहे माझा. वाजते बी मी, नाचते बी मीच. कीर्तन माहित नाही लोकांना. कशाला जगते ती काय माहिती. अवघड हो. काही दिवसांना मराठी मीडियम राहणार नाही दादा, फक्त इंग्लिश मीडियम असेल. इंग्लिश मीडियमचे टीचर फळ्यावर असंच एक चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुआ. मग लेकर विचारतील, मिस व्हॉट इज द बुआ. मॅडम सांगेल असायचा, कंबर बांधायचा, फेटा बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बुवा. मग मॅडमला पोरं विचारतील, मिस आजकाल दिसत नाही. मग मॅडम सांगेल लाईक डायनासॉर. डायनासॉरचा नामशेष झाला आमच्या पृथ्वी तलावरनं, तसा बुवा बघायला भेटायचा नाही एके दिवशी. वाचा रे ज्ञानेश्वरी, कळावी एवढी लायकी नाहीये आपली. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कळलं नाही. ज्ञानोबांना कळू द्या हे लेकरू माझं. ऊब लागू द्या फक्त ऊब. असू द्या घरामध्ये पांडुरंगाचा फोटो. नसील पूजा करता येत, हॉलमध्ये लावा तरी. असू द्या घरात देवघर. आणि कुठं पुढच्या पिढीला नावं ठेवता रे. खुशाल म्हातारी माणसं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. कसं काय वाया गेली. अरे बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली. 6च्या पुढं तुला घराची वाट नाही दिसली म्हणून पोरं वाया गेली. उगाच कशी गेली. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा, ही काय शाळा येते वय म्हातारी. आता ही मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळतोय. त्या ब्रह्मचारी मारुतीला ही गुणाचं मारुती दाखवतोय, राणी दाखवतोय. तुम्ही गुणाचे पोरच वाया गेली. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून
आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाजा येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, यांना काय झळ आहे माय, सगळं आयतो भेटलं म्हणून मार झालाय. अगं तू काय करती, तू मिसरी चोळती. तुझ्या मिसरीच्या वासानं त्या गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा, तू नातीला कुठल्या तोंडानं सांगते का? कळतच नाही मला, नवूनच वाटतंय लोकांचं. परमार्थ असाच कुणाच्याही पदरात पडत नाही. माऊली म्हणतात मोठ की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? सूर्याच्या अगोदर की उगवल्यावर? त्याला काकडा करायला पाहिजे जिंदगीत, म्हणजे कळतो कधी येतो. ठीक आहे. अगोदर प्रकाश येतो, नंतर सूर्य उगवतो. प्रकाश निर्माण कुठून झाला? प्रकाश निर्माण कुठून झाला? सूर्यापासून. पण आला कधी? डॉक्टरने तपासून सांगितलं रिपोर्ट मध्ये शुगर आहे. माणूस म्हणला भामटायस का काही येड्या. अरे डॉक्टरने तपासून सांगितलं रिपोर्ट मध्ये शुगर आहे. माणूस म्हणला भामटायस का काही येड्या. अरे जिंदगीत कधी गोड खाल्लं नाही, शुगर होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला म्हणजे मी मूर्खन तू शहाणा. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, नाही निघाली तुला शुगर तर डॉक्टर की सोडेल उद्यापासून. ती म्हणला गप्पे, शक्यच नाही शुगर. डॉक्टर म्हणला नीट बोला, शुगर आहे तुला, नाहीच होणार. डॉक्टर म्हणला झाली. ती म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. तू जरी गोड नसलं खाल्लंस तरी तुझ्या डीएनए मध्ये आहे म्हणून तुला ते मिळालं. आम्ही जरी कदाचित नाही काही केलं तरी माझ्या वडिलांची मिरासेवा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, म्हणून आम्हाला परमार्थ कळतो. म्हणून लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. इमानदारीनं सांगा, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत बसायचं. आता आईकडे गेल्यावर शांत बसतं का लेकरू? कधी बसतो? बरचच्या माया मावल्या, लेकरू आईकडे बघितल्यावर शांत बसतं का आजचं? मग कधी बसतं? अजून तोंड घेऊन म्हणजे म्हणायला काही नाही की नाही, खरंच आहे की. मोबाईल दिल्याशिवाय आज लेकरू आईकडे शांत बसत नाही. विचार करा किती पातळी ढासळली एका साधनाने मातृत्वाची जागा घेतली. अजून काय वाईट व्हायला पाहिजे? खुशी लोक देव तरी मानतील काही कळत नाही मला. असू दे, हरकत नाही, विषयाकडे. ताकद आहे दादा. मग तीच आवली. मी तुम्हाला तुमची ताकद सांगते, मी आई भावनेच्या दारात स्त्रीची ताकद सांगते. कळते ना तुम्हाला? तुम्ही फिरत जा पण येत जा. इष्टीच्या आपल्याला थांबती, गाव युस्तर सोडायची. मग दुसरी पत्नी आवली रखमा. हा, फार श्रीमंताची पोरगी पण तुकोबांच्या घरी सामर्थ्यानं राहायची. लोक म्हणतात फटकळे, पण तिच्यासारखी बायको नाही. एकेच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी त्यांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी नाही. असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. बसलेले थोडेफार शेतकरी आहात का तुम्ही? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? प्राऊडली सांगत जा ना जरा. आहात ना? बाकीचे कसे सांगतात? अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, सरपंच, आमदार. आपणही सांगायचं प्राऊडली. मातीतनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवला देते तो काही कमी असणार आहे का? विश्वासानं सांगायचं. आणि मला कौतुक आहे शेतकऱ्याचं. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले. पांडुरंगाने मला सगळ्यात मोठं वैभव दिलंय की माझा बाप शेतकरी आहे. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. एवढं मोठं ज्याचं मन आहे तो शेतकरी आहे. सामर्थ्याने सांगायचं रे. तो जनावरात आणि माणसातही फरक करत. एवढं विशाल हृदय त्याचं कमी आहे का? आता मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? हा, मग शेतकरी काटा कसा बघतो? हा, शेतकरी काटा कसा बघतो? अहो लेकरूच आहे ते. त्यानं रडले म्हणजे काय नवलंय? म्हाताऱ्यानं रडल्यावर बघत. लेकरू रडल्यावर कुठं बघायचं? ते लेकरूच आहे. जेव्हा म्हातारा बोंबलं तेव्हा बघायचं मला सारखं. ते नवल आहे ना. बोलत सांगा, पायात काटा मोडला काही नवल आहे?